शीत सत्र के अवसर पर सरकार का ध्यान आकर्षित करने आज जन ग्रामीण पत्रकार संगठन की ओर से बेधड़क मोर्चा निकाला गया, जहां इस मोर्चे में राज्य के पत्रकारों को न्याय मिले तथा महामार्ग पर लगे पुलिस मदद केंद्र हटाए जाए, ऐसी प्रमुख मांगे की गई। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की राज्यातील पत्रकार बांधवांना पण आमची विनंती करण्यात येत आहे की पत्रकारांच्या काही चुकीच्या धोरणांमुळे आपला पत्रकार पूर्ण समाज हा बदनाम होत आहे। तरी आमची या व्यासपीठावर विनंती असेल की आपण काम करत असताना आपला प्रामाणिकपणा पण त्याच्यात ठेवला पाहिजे आणि आपल्यावर काही चुकीचं आरोप लागणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट असं की जे पत्रकार बांधवांसाठी एक विकास महामंडळ स्थापन करणं गरजेचं आहे। पत्रकार सांगितलं की कोणती बँक किंवा अर्थसंस्था आपल्याला उभं करत नाही, त्यामुळे पत्रकार बांधवांच्या आर्थिक संकटात जात आहे। त्यामुळे त्या विकास महामंडळाची पण स्थापना झाली पाहिजे। त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एक पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे। ज्या पत्रकार बांधवांना घरं नाहीत त्यासाठी सुद्धा जागा शासनाने उपलब्ध करून देण्यात यावी आणि ज्या काही आता गुन्हे दाखल झाले ते फास्ट ट्रॅक कोर्टात झाले पाहिजे। त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे की महामार्ग पोलीस केंद्र बंद करण्याबाबत। तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्याला जर कोणत्या गोष्टीमुळे मान खाली घालावं लागत असेल ते महामार्ग पुरुषामुळे, कारण की सर्व संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित असताना सुद्धा त्या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या वाहनांना अडवून पर्यटकांना अडवून त्यांची लूट केली जात आहे आणि ती मासिक पासेसद्वारे त्यांच्याकडनं लूट करून शिवीगाळ करून त्यांना थांबवलं जात आहे। तर ह्या ज्या चुकीच्या गोष्टींमुळे आपला महाराष्ट्र बदनाम होत आहे त्या गोष्टीकडे सुद्धा शासनानं आपलं लक्ष केंद्रित करावं। माननीय गृहमंत्री साहेबांनी या कामासंदर्भात आपलं जातीनं लक्ष घालून या अनलिगल कामाला थांबवावं अशी आमची जनग्रामीण पत्रकार संघातर्फे आज आम्ही विनंती करत आहोत।